हॅलो. आपली आत्ता सध्या आपण स्टेट बोर्डची जनरल सायन्सची सिरीज सुरू आहे. ठीक आहे. तर आता सध्या आपले सगळे संस्था सुरू आहे, इंद्रिय संस्था मानवातील. ठीक आहे. तर हे बघा, इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे मानवामधील उत्सर्जन संस्था. ठीक आहे. तर ते आज आपण स्टार्ट करूयात. ओके. ते हे इयत्ता 9वीमधलं चॅप्टर आहे, ते आज सुरू करत आहोत आपण. ओके. आता बघा, आपल्या शरीरात चयापचय क्रियेतून कोणकोणते टाकाऊ पदार्थ तयार होतात. तर बघा, आपल्या शरीरात चयापचयातून युरिया तयार होतो, युरिक ॲसिड तयार होतो, अमोनिया तयार होतो. ठीक आहे. पण बघा, अमोनिया युरिक ॲसिडचं रूपांतर आपल्यामध्ये युरियामध्ये होऊन जातं. ठीक आहे. अमोनिया आणि युरिक ॲसिडपेक्षा कमी विषारी असतं आहे युरिया. ओके. पण काही पृथ्वीवर जे सजीव आहे त्यांच्यामध्ये हेच उत्सर्जन कोणत्या स्वरूपात होतं, जसं आपल्यामध्ये युरियाच्या स्वरूपात होतं. ठीक आहे. तर काही जे पाणीमध्ये राहणारे जसे मासे आहे किंवा काही जे सजीव आपण बघितले होते, हायड्रा किंवा सिलेंट्रेटा, अमिबा, हे जे आहेत यांच्यामध्ये जे उत्सर्जन होतं ना, ते उत्सर्जन होतं अमोनियाच्या स्वरूपात. कोणतं? अमोनियामध्ये ते उत्सर्जन होत असतं. ठीक आहे. जे बघा, जमिनीवर राहणारे पण शुष्क प्रदेशात राहणारे जे सजीव असतात, ठीक आहे, यांच्यामध्ये उत्सर्जन होत असतं आहे युरिक ॲसिडमध्ये. कोणत्या स्वरूपात उत्सर्जन होतं? युरिक ॲसिड. का? कारण युरिक ॲसिडला उत्सर्जन होण्यासाठी कमी पाण्याची गरज असते, म्हणून शुष्क प्रदेशात राहणाऱ्या सजीवांमध्ये काय बाहेर पडतं? युरिक ॲसिड. पण मानवामध्ये काय बाहेर पडतो? युरिया. काय बाहेर पडतो? युरिया. म्हणून आपली जी आहे याला आपण म्हणतो मोड ऑफ एक्सक्रेशन काय आहे? युरियोटेलिझम. कधी असं तुम्हाला विचारलं केलं इन केस, ठीक आहे, तर लक्षात ठेवा आपण काय आहे? युरियोटेलिझम. हे जरा लक्षात ठेवणार तुम्ही. ओके. ओके. आता पुढे सुरुवात करूयात आपण. बघा, मानवी शरीरामध्ये उत्सर्जन क्रिया कशी पार पाडते हेच आपल्याला आता बघायचं आहे. पण एक अजून लक्षात ठेवा की आपल्यामध्ये उत्सर्जन जे आज इथे आपण किडनी आणि हे सगळं बघणार आहे, पण मानवामध्ये उत्सर्जन जसं आपण म्हणतो ना, त्वचाद्वारे पण होतं. जे घाम बाहेर पडतं हे पण एक उत्सर्जन आहे. ठीक आहे. तसंच पोटातलं जे आपण म्हणतो ना मोठे आतडे, त्यातनं जे मलाशय, हे पण एक प्रकारचं उत्सर्जन आहे. तर हे सगळं काय? उत्सर्जन. पण आज आपण बघणार आहे जी किडनीबद्दलचं, एक्सक्रिटरी सिस्टीम ती. ठीक आहे. आता स्टार्ट करूयात. मानवी शरीरात विविध क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था कार्यरत आहे, जसे अन्नपचनासाठी पचन संस्था, श्वासासाठी श्वसन संस्था इत्यादी. आपल्या शरीरात अन्नपचन व त्यातून ऊर्जा निर्मिती कार्य पार पडते. आपण हे बघितलं होतं बघा, ग्लुकोज, मग ग्लायकोलायसिस, हे सगळं होतं. ऊर्जा कशा पद्धतीने, ATP. ते ज्यांनी हे लेक्चर्स राहिले आहेत, पहिलेचे लेक्चर्स कंप्लीट करा आणि नंतर पुढे पुढे या. ते लिंक्डमध्ये आहे, तर तुम्हाला जास्त अजून लवकर लक्षात येईल. ओके. तर ऊर्जा कार्य पार पडतात त्यावेळी शरीरात विविध टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात. हे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उत्सर्जन संस्था कार्यरत असते. बरोबर. हे बघा, यालाच आपण म्हणतो ऊर्जा निर्मिती, म्हणजेच हे काय? चयापचय प्रक्रिया, मेटाबॉलिझम. तर यावेळेस बरेच टाकाऊ पदार्थ तयार होत असतात, तर हे बाहेर काढणं हे जरुरी असतं. तर याच्यासाठी कोणती संस्था आहे आपल्या शरीरात? एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके. आता पुढे मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्काची जोडी म्हणजेच काय? पेअर ऑफ किडनीज. मूत्रवाहिनी जोडी, पेअर ऑफ युरेटर आणि मूत्राशय, युरिनरी ब्लॅडर. आणि नेक्स्ट काय आहे? मूत्रोत्सर्जक नलिका, युरेथ्राचा समावेश होतो. वृक्कामार्फत म्हणजेच किडनी मार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अन्न आवश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. किडनीमध्ये काय केलं जातं? रक्ताचं फिल्ट्रेशन होतं. जे पण टाकाऊ पदार्थ असते, वेस्ट असतं आहे, ते वेगळे काढून मग ते बाहेर पाडले जातात. आणि अजून जे अनावश्यक पदार्थ असतील शरीरातले ते पण. ओके. तर आपल्या उत्सर्जन संस्थेमध्ये काय काय आहे ते आता डायग्राममध्ये पण आपण पुढे बघून घेऊयात. ओके. आता पुढे बघा. ठीक आहे. हे आपली डायग्राम उत्सर्जन संस्था आणि वृक्क. ठीक आहे. हे आहे बीन शेप जी आहे बघा, चवळीच्या आकाराची, हे आहे किडनी. काय आहे ही? किडनी. ठीक आहे. किडनीच्या वरतीच बघा, इथे तुम्हाला दिसते आहे हा जो भाग आहे, दिस वन, या वरती, किडनीच्या वरती हे कोणत्या? ॲड्रिनल ग्लँड्स आहेत. काय ते? ॲड्रिनल ग्लँड्स. ओके. त्याच्यानंतर हे जे आहेत हे आहे, हे बघा, मूत्रवाहिनी, युरेटर्स, याला काय म्हटलं जातं? युरेटर. ठीक आहे. हे आहे युरेथ्रा. हा जो भाग आहे युरेथ्रा. हे जे भाग आहे मटक्यासारखं, हे आहे ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर. ओके. ते एवढं पहिले लक्षात ठेवा, बाकी पुढचं मी नंतर सांगते जसं लेक्चर कंप्लीट होईल. ओके. आता ही किडनीची एक रचना दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे. याला आत जो बाहेरचा भाग आहे, ठीक आहे, याला म्हटलं जातं बाह्यांग. ठीक आहे. हे आहे संपुट, वृक्क पिरामिड. हे जे आतमध्ये दिसतं ना, हे दिस वन,
हे जे आहेत बघा असे फुलं पाकळीसारखी रचना, हे काय आहे? पिरामिड. हे आहे वृक्कधमनी, रेनल आर्टरी, रेनल वेन. ठीक आहे, ओके. आणि मूत्राशयाकडे जाणारी वाहिनी. मूत्राशय म्हणजेच काय? ब्लॅडरकडे जाणारी एक वाहिनी. म्हणजे इथे जे पण काय तयार होत आहे युरिन, हे शेवटी कुठे जात आहे? या भागामध्ये. तर हे आहे युरेटर. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. आणि याला काय म्हटलं जातं? ह्या जो बाहेरचा भाग आहे ना, याला कॉर्टेक्स पण म्हणतात, आणि आतला जो भाग आहे याला मेडुला म्हणतात. एवढं पण एक लक्षात ठेवा. ओके, आता पुढे उदराच्या पाठीमागच्या बाजूस, पाठीच्या कणाच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियाच्या आकाराची 2 रुपकी असतात. हे बघा पुढे नसते, तिचं ऑन द बॅक साईड, मागच्या बाजूला असते ही किडनीज. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा या किडनीच्या वरती कोणती ग्लँड असते आहे? ॲड्रिनल ग्लँड. याच्यावर एक वेळेस प्रश्न आलेला आहे, किडनीच्या वरती कोणतं ग्लँड असते? ॲड्रिनल ग्लँड. ओके, आता पुढे वृक्कातील गाळण्यांची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. किडनीचा जो पण फंडामेंटल युनिट, मूलभूत घटक कोणता आहे? नेफ्रॉन. प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो, त्याला बोमेन्स संपुट असे म्हणतात. ठीक आहे, बोमेन्स कॅप्सूल. संपुट म्हणजेच काय? कॅप्सूल. आता नेफ्रॉनची रचना त्याने ही एक्सप्लेन केलेली आहेत. त्यातील रक्तकोशिकांच्या जाळीला ग्लोमेरुलस असे म्हणतात, म्हणजे कप शेप. आता मी इथे एक रॉ डायग्राम काढते, 1 मिनिट. इथे दिलेली आहे ऑलरेडी तुम्हाला. ठीक आहे, पहिले हे वाचून घेऊ, मग आपण डायग्राम काढूयात. ठीक आहे, तर हे जसं मी तुम्हाला एक सांगते, दिस इज ही काय आहे? बोमेन्स कॅप्सूल. आणि याच्या आतमध्ये जसं मी कधी कलर चेंज केलं इथे, तर इथे आतमध्ये रक्तवाहिनींचे जाळे असते, याला काय म्हटलं जातं? ग्लोमेरुलस. ठीक आहे, यकृतात तयार झालेल्या युरिया रक्तात येतो. जेव्हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरुलसमध्ये येतं लक्षात? ग्लोमेरुलस म्हणजेच हे जे पण आहे ना रक्तकोशिकांचं जाळे, तिथे येतो. त्यावेळी ग्लोमेरुलसमधील रक्तशिकांमधून हे रक्त गाळले जाते व युरिया व तत्सम पदार्थ वेगळे केले जाते. आले लक्षात? युरिया कुठे तयार होतो? लिव्हरमध्ये. आणि तिथनं मग हे रक्तात मिसळतं. रक्तामधनं हे मग ज्यावेळेस किडनीमध्ये येतो, किडनीमधला कोणता भाग? नेफ्रॉन. नेफ्रॉनमध्ये जे पण रक्तकोशिकांचा जाळा असतो याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. यातनं जेव्हा हे जातं तर इथे फिल्ट्रेशन होतं रक्ताचं, आणि त्यामधनं युरिया वेगळा काढला जातो. ओके, आता पुढे बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थाचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात. बोमन्स कॅप्सूल. ठीक आहे, बोमन संपुटात असलेले द्राव नंतर नेफ्रॉन नलिकामध्ये जाते. या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते. ठीक आहे, उरलेल्या टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होते. हे मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात साठवले जाते. नंतर ते मूत्रसोर्जन मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. मूत्राशय स्नायुमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते, त्यामुळे आपण नेहमी मूत्रविसर्जन करण्याचे नियंत्रण ठेवू शकतो. हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते, आता ऐकून घ्या. मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुससुद्धा उत्सर्जन क्रियेत मदत करतात. ठीक आहे, अगोदर सांगितलं त्वचा जे घाम बाहेर पडतं हे पण काय आहे? उत्सर्जन आहे. फुफ्फुस जो पण CO2 बाहेर काढतं हे काय? उत्सर्जन आहे, कारण हे पण टाकाऊ पदार्थ आहे, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, आता इथे लक्षात ठेवा, हे बघा इथे हे नेफ्रॉन रिच रचना दिली आहे. ठीक आहे, यात बघणार हा जो कप शेप रचना आहे हे काय आहे? बोमेन्स कॅप्सूल, बोमेन्स संपुटक. याच्यामध्ये लाल रंगाचे बघा जे भाग दिलेला आहे याला आपण म्हणतो ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस हे काय असतं आहे? रक्तकोशिका, कॅपिलरीज ज्या असतात यांचा गोळा असतो. ठीक आहे, ओके. इथे मग ज्यावेळेस रक्त येतो, ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं? काही फिल्टर होऊन जातं. ठीक आहे, आणि मग पुढे हा रक्त जो आहे हा इथे जातो. ठीक आहे, आता इथे ज्यावेळेस जात आहे, ठीक आहे, इथे पण अजून काय होत आहे? जे पण काय पदार्थ टाकाऊ नसेल, अजून ते रक्ताला त्याची गरज असेल, शरीराला जर असेल, तर हे पदार्थ यातनं काय होतात? परत रक्तामध्ये टाकली जातात. आलं लक्षात? ओके, आता पुढे हे बघा, आता हा जो भाग आहे ना याला काय म्हटलं जातं? हेनलेस लूप. काय म्हटलं जातं? हेनलेस लूप. ठीक आहे, हे जे शिकाधारी भाग दिसतं ना, हे ब्रांचेस, याला आपण म्हणतो कलेक्टिंग डक. काय म्हणतात? कलेक्टिंग डक. दिस इज हेनलेस लूप. हे डिसेंडिंग आहे आणि हे असेंडिंग आहे. ठीक आहे,
ओके, ते हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला कधी विचारलं जातं की हँडलेस लूप काय आहे. हँडलेस लूपमध्ये पण जसं काही पदार्थांचं शोषण होतं आणि काही पदार्थ बाहेर टाकले जातात. ओके, आणि लक्षात ठेवा इथनं ज्यावेळेस आता ह्या भागात जी पण बाहेर टाकायचे ते पदार्थ ह्या मूत्रवाहिनीकडे जाणारा हा जो भाग आहे ना, याला काय म्हणतात, कलेक्टिंग डक्ट. ठीक आहे, तर इथे काय होतं ना की इथनं सगळं मग आता मूत्रवाहिनीकडे म्हणजेच युरेटरकडे कडून मग मूत्राशयकडे हे युरिन पाठवली जाते. आणि मूत्राशयावर बघा चेतासंस्था जी असते ती चेतांचा नर्व्सचा नियंत्रण असतो, त्याच्यामुळे आपण युरिन कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, आता पुढे आणि इथे अजून एक लक्षात ठेवायचं आहे, ही जी आहे समीप संवलित नलिका. ओके, आणि याला आपण म्हणतो दूरस्थ संवलित नलिका, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. ठीक आहे, PCT आणि ACT. ही आकृती खूप व्यवस्थित करून ठेवा बरं का. कोणाला हँडलेस लूप म्हणतात तुम्हाला लेबलिंगला आलं तर लक्षात ठेवणार. हँडलेस लूप, ग्लोमेरुलस हे किंवा पोमेन्स संपुट हे तुम्हाला लेबलिंगमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, आता पुढे उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते. ठीक आहे, उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा कसे असते, थोडे खाली असते. प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असतं, जे वृक्कामधून रोज 400 वेळा गाळले जाते. किती वेळा गाळले जातं रोज? 5 लिटर रक्त आपलं किडनीमधनं 400 वेळा. वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात, ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होतो. उरलेले द्रव पदार्थ पुन्हा शोषून घेतले जातात. जसं मी सांगितलं ना, जे घटक परत आपल्या शरीराला गरज असेल तर ते काय होतात, परत रक्तामध्ये टाकले जातात. तर अशा पद्धतीने फक्त पूर्ण दिवसात किती युरिन तयार होते? 1 to 2 लिटर्स युरिन. ओके, आता बघा रक्त व्याश्लेषण म्हणजेच डायलिसिस. ज्या लोकांमध्ये ही क्रिया व्यवस्थित होत नाही, म्हणजे नेफ्रॉन्स हे व्यवस्थित कार्य करत नाही, त्या लोकांना मग आपल्याला डायलिसिस द्यावं लागतं. ओके, तर आता इथे बघ ना, डायलिसिसचं रक्तव्याश्लेषण, दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी होते. यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात जादा संचय होतो व त्यामुळे मृत्यूसिद्ध होऊ शकतं. कारण किडनी जी आहे त्याच्या जे नेफ्रॉन्स आहे हेच कार्य करत नाही, तर ते काय करणार, जे पण टाकाऊ पदार्थ यांना व्यवस्थित बाहेर टाकू शकत नाही आणि मग आपल्या शरीरात विषारी पदार्थांची काय म्हणता संचयन व्हायला लागतं की त्याचं प्रमाण वाढायला लागतं. ठीक आहे, वृक्क निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. हे लक्षात ठेवा. कधी तुम्हाला असं टर्म केली की डायलिसिसमध्ये आपण रक्तातील कोणता पदार्थ वेगळा केला जातो, तर नायट्रोजनयुक्त. हे बघा विधानं तुम्हाला बदलून हे प्रश्न फ्रेम होत असतात. कधी आलं तुम्हाला असं की डायलिसिसद्वारे रक्तातील कार्बनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात, तुम्हाला वाटेल की ओके कार्बन डायऑक्साईड पण उत्सर्जनचा पदार्थ होऊ शकतं आहे. नाही, तर काय लक्षात ठेवणार, नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. या क्रियेलाच डायलिसिस म्हणतात किंवा व्याश्लेषण म्हणतात. एक वेळी ह्या उपकरणातून 500 मिली रक्त पाठवले जाते. शुद्धीकरण केलेले रक्त पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडले जाते. म्हणजे आर्टिफिशियली जे आपलं शरीर नैसर्गिकरित्या म्हणजे आपल्या नेफ्रॉन्स हे करू शकत आहे, गाळणी करू शकत आहे टाकाऊ पदार्थाची. ठीक आहे, आणि शुद्ध रक्त वापरात आपल्या शरीराला पाठवत आहे. ज्यावेळेस एखादा रुग्ण असेल त्यांचं नेफ्रॉन कार्य करत नाही, तर हे जे पण टाकाऊ पदार्थ काढण्यासाठी आपल्याला डायलिसिसची मदत घ्यावी लागते. ओके, आता पुढे उन्हाळ्यामध्ये पावसाळा व हिवाळ्याच्या तुलनेत मूत्र तयार होण्याचं प्रमाण कमी असतो. का? कारण मूत्र कमी उन्हाळ्यामध्ये का? कारण आपल्याला पाण्याची खूप गरज असते. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट तर ही पाणी जास्त लागत असतो शरीरालाच हायड्रेट राहायला. दुसरं आपल्याला घाम भरपूर येतो, त्याच्यामुळे त्याद्वारे पण उत्सर्जन होत असतं आपल्या शरीरातनं, त्यामुळे कमी होत असतं आहे मूत्र तयार. ओके, प्रौढ व्यक्तींमध्ये मूत्रविसर्जनाची क्रिया नियंत्रित असते, परंतु काही लहान मुलात मात्र ती नियंत्रित नसते. का? कारण हे जे पण आपलं मूत्राशय असतं ना, याच्यावर कंट्रोल नर्व्सचा कंट्रोल असतो, चेतांचा कंट्रोल असतो, त्याच्यामुळे हे आपण नियंत्रित करू शकतो. पण लहान बालकांमध्ये काही वेळेस हे लवकर विकसित होत
नाही किंवा डिस्टर्ब असते, त्यामुळे मग ते कंट्रोल करू शकत नाही. ओके. आता पुढे हे आता ही गरज नाही आहे वाचायची, ही नॉट नेसेसरी, काय गरज नाही. आता बघूयात पुढे कॉर्डिनेशन. बघा उत्सर्जन झालं आहे तुमचं. आता नेक्स्ट आहे कॉर्डिनेशन, समन्वय. बहुपेशीय सजीवात विविध अवयव संस्था कार्यरत असतात. ह्या विविध संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिस्थितीतील विविध उद्दीपने यांच्यामध्ये योग्य समन्वय असेल तरच तो सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की विविध क्रियांमध्ये पद्धतशीर नियमन म्हणजेच नियंत्रण, तर विविध क्रियाक्रमवर घडून आणणे म्हणजेच काय आहे, कोऑर्डिनेशन, समन्वय होय. कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यामध्ये सुयोग्य समन्वय असणे आवश्यक आहे. समन्वयाच्या अभावी किंवा इतर काही घटकामुळे कोणत्याही टप्प्यावर गोंधळ निर्माण झाल्यास ती अपेक्षित क्रिया पूर्ण राहू शकते. प्रत्येक टप्प्यावर यादृच्छिक म्हणजे रँडमनेस असता कामा नये. सजीवा शरीराचे तापमान, जलपातळी, टेम्परेचर, जलपातळी, विकर पातळी इत्यादींमुळे व बाह्य पर्यावरणातील उद्दीपनामुळे होणाऱ्या आंतरिक प्रक्रियामध्ये सुयोग्य समन्वय असणे अत्यावश्यक असते. इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध सुसंस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जातच यालाच आपण म्हणतो होमिओस्टेसिस असे म्हणतात. बघा याचाच अर्थ काय ना की आपल्या शरीरात हे जे पण काय संस्था आहे ही व्यवस्थित क्रिया करत असते आणि याच्याचमुळे हे कोऑर्डिनेटेड काम करत असतात. असं नाही का एक संस्था खूप जास्त काम करत आहे तर एक संस्था वीक झाली आहे, असं असेल तरी आपलं शरीर व्यवस्थित काम करत नाही. सगळ्यांनी एका पद्धतीत आणि एक कोऑर्डिनेशनमध्ये काम केलं तरच आपलं शरीर कसं चालतो, व्यवस्थित चालत असतं. आणि यालाच आपण ही अवस्था सुयोग्य समन्वयाची स्थिर अवस्था राखली जाते, यालाच आपण म्हणतो होमिओस्टेसिस. आलं लक्षात? ठीक आहे. तर हे कोऑर्डिनेशन तयार होण्यासाठी जी हे कळलं याला आपण म्हणतो होमिओस्टेसिस. म्हणजेच काय की सगळी संस्था समन्वय पद्धतीने चालते, यालाच आपण म्हणतो होमिओस्टेसिस. ओके. आता पुढे कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. ठीक आहे. प्लांट्स आपण नंतर बघणार आहे वनस्पतीचा. आता आपण फक्त मानवी सजीवांचं बघत आहे ना, तर हे आता आपण स्किप करूयात. तर आता मनुष्यामधलं नर्वस कंट्रोल. ओके. आता बघा मानवी शरीरात एकाच वेळी विविध क्रिया घडून येत असतात. त्या क्रियांचे उत्तम प्रकारे व परिणामकारकरीत्या समन्वय व नियंत्रण करणे जरुरी असते. ते दोन यंत्रणाद्वारे केली जाते. बघा ॲट अ टाईम आपण बऱ्याच क्रिया करत असतो. आता मी बघा तुमच्याशी बोलत आहे, माझ्या हातामध्ये अजून एक स्पीकर आहे, मोबाईल आहे, बऱ्याच गोष्टी मी कंट्रोल करत आहे. तर हे सगळं करण्यासाठी हे कोऑर्डिनेशन जरुरी आहे ना. अदरवाईज कोऑर्डिनेशन नसेल तर माझा आवाज किंवा जे पण गोष्टी आहेत हे व्यवस्थित होणार नाही आणि ते एक सुयोग किंवा एक चांगला व्हिडिओ तयार होणार नाही. तर अशाच पद्धतीने आपली पण क्रिया चालण्यासाठी कोऑर्डिनेशन जरुरी असतो. ठीक आहे. तर हे कोण करतं, एक चेता नियंत्रण करत असतं. तर पहिला आपण भाग भरूया नर्वस कंट्रोल. कोण कंट्रोल करत असतो, हे सगळं कोऑर्डिनेशनचा एक भाग नर्वस कंट्रोल. तर बघा पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता मानवामध्ये चेता नियंत्रणद्वारे प्राप्त होते. पर्यावरणातील बदलाच्या अनुषंगाने मानवी शरीरात आवेग निर्माण होतात. पेशीमध्ये या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण करण्याचे महत्त्व कार्य चेता नियंत्रणद्वारे केले जाते. आवेगांना प्रतिसाद देण्याचे कार्य हे सजीवांच्या शरीर रचनेतील क्लिष्टतेवर अवलंबून असते. अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे आवेग व प्रतिसाद निर्माण करणारी चेतासंस्था नसते, परंतु मानवासारख्या बहुपेशीय प्राण्यामध्ये आवेगांना प्रतिसाद देण्याची चेता संस्थेसारखी यंत्रणा कार्यरत आहे. हे नियंत्रण शरीरातील विशेष प्रकारच्या पेशींद्वारे केले जाते. ह्या पेशींनाच आपण चेतापेशी म्हणतो. हे बघा आता याला जसं मी तुम्हाला कधी एक्झाम्पल देऊन सांगितलं की पर्यावरण बदल झाला. जसं बघा आता थंडी कधी आली, आपल्याला थंडी वाजते, आपल्याला कळतं की ओके आता मला उष्ण घ्यायचं आहे, मला स्वेटर घालायचं आहे. ओके नाही ठीक आहे. उन्हाळा येतो, आपलं शरीर आपल्याला तशा पद्धतीचं आपण मोकळे कपडे घालतो, सफेद कपडे घालतो, थंड घ्यायची आपल्याला इच्छा होते. तर हे सगळं कशामुळे, नर्वस सिस्टीममुळे. ही का, कारण आपलं शरीरात हे आवेग निर्माण होतात आणि हे पद्धतीचे कामं
करण्यासाठी आणि हे आवेग निर्माण करणे आणि त्या पद्धतीचे कार्य आपल्याकडनं कोण करून घेत असतो? चेतापेशी. ठीक आहे, नर्वस टिश्यू. ठीक आहे, चेतापेशी त्याला आपण म्हणतो न्यूरॉन. काय म्हटलं जातं त्याला? न्यूरॉन. ओके, आता पहिलं बघूयात न्यूरॉन. ठीक आहे, चेतापेशी न्यूरॉन शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी न्यूरॉन्स असे म्हणतात. ठीक आहे, हे बघा इथे ऑलरेडी डायग्राम आहे एक, आपण ते बघणारच आहेत. चेतापेशी ह्या मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. इट इज अ स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. कोण आहे नर्वस सिस्टमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट? चेतापेशी. मानवी शरीरातील आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या चेतापेशीची लांबी काही मीटरपर्यंत भरते. आकाराने सगळ्यात लांब कोणती पेशी आहे? चेतापेशी. चेतापेशीमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते. इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स तयार करण्याची क्षमता असते आणि ते त्याचं वहन पण करत असतात. म्हणून बघा यांची रचना कशी आहे? लांब, कारण त्यांचं कार्य वहन करायचे आहे म्हणून. चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध न्यूरॉल्गिया असे म्हणतात. आलं लक्षात? ह्या ज्या पण पेशी आहे चेतापेशी न्यूरॉन, यांना आधार द्यायचं किंवा यांना पोषण द्यायचं काम कोण करत असतं? न्यूरॉल्गिया. चेतापेशी आणि चेताबंध यांच्या सहाय्याने चेता बनतात. याच्या चेतापेशीने आणि चेताबंधनेच काय तयार होत असतात? नर्व्स, चेता बनत असतात. ठीक आहे इथपर्यंत? ओके. आता बघा जी पण न्यूरॉन आहे याची स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे, इथे आपण आत्ताच एक्सप्लेन करून घेते. ठीक आहे, ही चेतापेशीची आहे. ठीक आहे, हा काय आहे? केंद्रक, ग्रीन कलरचा. ठीक आहे, आता हे बघा, हे फांद्यासारखी रचना आहे की नाही, म्हणून याला काय म्हणतात? वृक्षिका. काय म्हटलं जातं? वृक्षिका, डेंड्राइटिक. ओके, ठीक आहे. आता हा जो भाग आहे मधला, जो पूर्ण पर्पल कलरचा हा जो पूर्ण भाग दिला, याला आपण म्हणतो पेशिकाय. काय म्हटलं जातं? पेशिकाय म्हणजेच काय? सायटॉन. ओके, त्याच्यानंतर हे आहे अक्षतंतू. इथून जो पूर्ण भाग आहे हे काय आहे? अक्षतंतू, एक्झॉन. ठीक आहे, या एक्झॉनवर कवरिंग आहे. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो मज्जावरण. काय म्हटलं जातं याला? मज्जावरण. म्हणजे याला कवरिंग आहे ना अशी, म्हणून मज्जावरण. आणि याच्यामध्ये आतमध्ये पेशी आहेत, अक्षतंतूच्या आतमध्ये काही पेशी आहेत, त्यांना आपण म्हणतो श्वानची पेशी, श्वान्स सेल्स. लक्षात ठेवा, श्वान्स सेल्स कुठे बघायला मिळतात? तर हे आहे चेतापेशीचा एक भाग. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा आहे, हे बघा याच्यामध्ये दोन, आता जसं मज्जावरण एक्झॉन, दोघांच्या दरम्यान एक भाग जो मधला राहतो याला आपण म्हणतो रॅनवियरचा संकोच, रॅनवियर कॉम्प्रेशन. आलं लक्षात? परत मी तुम्हाला दाखवते. हा जो भाग आहे ना मधला, दिस वन, हे काय आहे? रॅनवियरचा संकोच. कारण हे मज्जावरणमुळे कव्हर झाल्यामुळे अशा पद्धतीचं एक संकोच तयार होतं, याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर श्वान पेशी लक्षात ठेवायचं. याला पण लेवलिंगसाठी तुम्हाला डायग्राम विचारली जाऊ शकते. ओके, त्याच्यानंतर हा जो खाली आहे अक्षतंतूचा अग्र, हे काय आहे? अक्षतंतूचा एक्झॉनचा आलं लक्षात? ओके, अग्र. ओके, एक्झॉन इथे शेवट होत आहे बघा, हा एक्झॉन आहे जांभळ्या रंगाचा, याला वरती कवर होतं म्हणून याला आपण मज्जावरण म्हटलं. ठीक आहे, आणि हे शेवट आहे. शेवटने अक्षतंतूचा हा अग्रभाग आहे, स्टार्टिंग म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आता पुढे आपल्या पर्यावरणातील सर्व माहिती चेतापेशीतील वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाद्वारे ग्रहण केली जाते. आलं लक्षात? ते वृक्षिका तर आपण बघितलं डायग्राममध्ये, झाडांच्या फांद्यासारखी रचना आहे, ते सगळं कोण ग्रहण करतो? हे सगळे माहिती वृक्षिका ग्रहण करते. तिथेच रासायनिक अभिक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात. तिथेच मग काही अभिक्रिया होते रासायनिक, केमिकल, म्हणून त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. ठीक आहे, रासायनिक क्रिया होते, त्याच्यामुळे तिथे विद्युत इलेक्ट्रिकल इम्पल्स तयार होतो. त्याचे वहन वृक्षिकाकडून पेशिकाकडे, सेल बॉडीकडे, आणि पेशिकाकडून अक्षतंतूकडे व अक्षतंतूकडून त्याच्या टोकाकडे होतं. आलं लक्षात? परत आपण डायग्रामकडे जाऊयात. ओके, हे बघा, इथे त्यांना ग्रहण केलं त्याने काही पण, जे पण बाहेरचं एक्सटर्नल स्टिम्युलस असेल, फॉर एक्झाम्पल चटका लागला, ही माहिती
ही माहिती घेत आहे वृक्षिका, कोणाकडे पाठवतो? पेशिकाकडे. तिथनं ही माहिती कोणाद्वारे खाली पाठवली जाते, पसरली जाते? अक्षतंतूद्वारे. आणि मग अक्षतंतूच्या शेवट टोकाकडे ही येते. आता पुढे बघा काय होतं ते. ठीक आहे. हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित केले जातात. यासाठी पहिल्या अक्षतंतूच्या शेवटच्या टोकाशी पोहोचलेल्या विद्युत आवेग चेतापेशीतील काही रसायने स्त्रावण्यास उद्युक्त करतो. ही रसायने दोन चेतापेशी दरम्यान असलेले अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्क स्थानातून जातात व तसाच आवेग पुढील चेतापेशीच्या वृक्षिकेमध्ये निर्माण करतात. अशा प्रकारे आवेगाचा शरीरात वहन होते आणि हे आवेग चेतापेशीकडून अंतिम स्नायुपेशी किंवा ग्रंथीकडे पोहोचवले जाते. ओके. आता बघा इथे एक मिनिट, आता ह्याच डायग्रामला मी कंटिन्यू करते. आता हे आलं, पहिला इम्पल्स आपण बघितलं ना, आवेग इथपर्यंत पोहोचला, या अक्षतंतूपर्यंत पोहोचला. आता इथनं अजून काय आहे, अशा वृक्षिका तयार झाल्या आहेत. इथे अजून एक काय आहे तयार झालेलं, चेतापेशी तयार झाली आहे, या त्याच्या वृक्षिका आहेत. ओके. आता हे एक्झॉन, हे दोघांच्या दरम्यान, ठीक आहे, हे काय होत आहे, ही जी पोकळी आहे ना, इथे काही रसायनं तयार होतात, याला आपण म्हणतो न्यूरो ट्रान्समिटर्स. काय म्हटलं जातं? न्यूरो ट्रान्समिटर्स. आणि या न्यूरो ट्रान्समिटर्सद्वारे काय होतं की एका न्यूरॉन चेतापेशीकडनं दुसऱ्या चेतापेशीकडे काय केलं जातं, ते आवेग पोचवले जातात. असे अनेक करोडो चेतापेशी आपले असतात. तर हे आवेग चेतना एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे पोचवली जातात, फ्रॉम वन न्यूरॉन टू अदर न्यूरॉन. आणि हे जिथे दोघं एकत्रित मिळतात ना, त्याला काय म्हटलं जातं? सिनॅप्स. काय म्हणतात? सिनॅप्स. ओके. आता पुढे हे बघा, इथे पण आपल्याला दाखवता येणार संपर्कखंड, म्हणजेच ही पहिल्या याची, ठीक आहे, ही दुसरं, याला असं लक्षात ठेवणं, रसायनाने भरलेली संपर्क पुटिका. इथे मग ते न्यूरो ट्रान्समिटर्स तयार होतात. ठीक आहे. इथनं इम्पल्स या दुसऱ्या चेतापेशीकडे पाठवलं जातं. अशा पद्धतीने आता तुम्ही इथे लक्षात ठेवणार. ओके. तर हे झालं पुढचं. आता पुढे, जेव्हा एखादी कृती किंवा हालचाल घडून आणायची असते तेव्हा सर्वात शेवटचं कार्य हे स्नायू ऊतीचे असते. कोणतेही कार्य होण्यासाठी स्नायू पेशीची हालचाल होणे आवश्यक असते. जेव्हा पेशी आखूड होण्यासाठी आपले आकार बदलतात तेव्हा पेशीच्या पातळीवर हालचाल घडून येते. स्नायू पेशीमध्ये असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे आकार बदलण्याची क्षमता प्राप्त होते. जे पण स्नायू असतात ना, हे कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स हे कशामुळे होतात? कारण स्नायूमध्ये एक प्रोटीन असतो, त्या प्रोटीनला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. ठीक आहे. तसेच या प्रथिनामुळे चेतांच्या विद्युत आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता पेशीत निर्माण होते. आलं लक्षात? आणि मग हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीनने काय होतं की कॉन्ट्रॅक्ट झालं आहे का रिलॅक्स झालं आहे, प्रसरण झालं आहे का आकुंचन झालं आहे, ही माहिती पण कोणाला मिळते? मग आता प्रथिनांमुळे काय होतो, चेतांच्या विद्युत आवेगांना, म्हणजे जे पण मसल्समध्ये, स्नायूंमध्ये जे पण काय चेता असतील यांना पण ती आवेग मिळतो आणि मग त्या पद्धतीने जे काय करतात, पुढची हालचाल करत असतात. ठीक आहे. यावरून आपण असे म्हणू शकतो की विद्युत आवेगाच्या स्वरूपातील माहितीच्या शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करण्याची क्षमता असलेल्या चेतांच्या सुसंघटित जाळ्याने चेतासंस्था बनलेली असते. आलं लक्षात? आपलं जे पण शरीर आहे हे कशाने बनलेलं आहे? चेता. आणि यांना सगळ्यांना मिळून काय आपण म्हणतो, जाळ्याला चेता संस्था. ओके. आता पुढे, आता रुचिग्रही व गंधग्रही चेता कुठे असतात? रुचिग्रही आपल्या जिभेमध्ये असतात, गंधग्रही नाकामध्ये असतात. ऑल फॅक्टरी नर्व रुचीसाठीच आपण म्हणतो ना, ऑल फॅक्टरी पण आहे आणि ग्लोसोफेरिंजियल पण आहे. हे आता बघा, मी यामध्ये एवढं डिस्कस नाही करू शकत तुमच्याबरोबर, पण तरी मी इथे तुम्हाला एक पॉईंट सांगून दिला आहे. ठीक आहे. तर जे पण नर्व्स आहेत ना, हे नर्व्सची मी तुम्हाला एक सांगते आहे, जेवढे पण नर्व्स आहेत आपल्या, ठीक आहे, चेता जे आहेत नर्व्स, यांची लिस्ट काढून ठेवणार तुम्ही. आणि या नर्व्सला नावं आहेत, 1 2 3 असा क्रम आहे. तर ते क्रम पद्धतीनेच ते पाठ असायला पाहिजे तुमची. तर जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. आता इथे सांगितलं गंधग्रहीसाठी कोणती आहे, तर ऑल फॅक्टरी. ठीक आहे. आणि रुचीसाठी ऑल फॅक्टरी पण काम करते आणि आपल्या जीवामध्ये आहे ग्लोसोफेरिंजियल. ठीक आहे, ते पण काम करते. ओके. आता पुढे, आता टाईप्स ऑफ नर्व सेल, न्यूरॉन्सचे प्रकार, चेतापेशीचे प्रकार. पहिले
चेतापेशीचे कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण 3 प्रकारात करतात. संवेदी चेतापेशी सेन्सरी न्यूरॉन. संवेदी चेतापेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेंदूरज्जूकडे करतात. सेन्सरी, ठीक आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे जसं डोळे आहे आपले, डोळे आपण काय बघतो आहे, पहिले ज्ञानेंद्रिय घेतो आणि इथनं मग ती माहिती कोणाकडे पोहोचवली जाते, मेंदूकडे, ठीक आहे. प्रेरक चेतापेशी. मोटर प्रेरक चेतापेशी आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवाकडे करतात. आलं लक्षात? ओके. म्हणजेच जसं फॉर एक्झाम्पल चेतापेशी आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडून, मेंदू आणि मेरुरज्जूकडून कोणाकडे पाठवतात, ग्रंथी किंवा प्रेरक अवयवाकडे, ठीक आहे. हे सगळं बघा कोऑर्डिनेटेड असतं, असं नाही का. हे जसं आता फॉर एक्झाम्पल एखादं आवडती डिश तुमची तुम्हाला समोर बघायला भेटली, फॉर एक्झाम्पल समोर तुमच्या पिझ्झा आहे, ठीक आहे. पिझ्झा हे पहिले काय झालं, सेन्सरी न्यूरॉन, म्हणजे तुम्ही बघितलं ते, एक तर तुम्ही बघितलं पण आणि त्याचं गंध पण घेतला, स्मेल पण घेतली. हा पिझ्झा आहे हे स्मेलवरनं तुम्हाला कसं काय कळलं, कारण ही गंध ऑल फॅक्टरने तुमच्या मेंदूपर्यंत ती माहिती पाठवली. आमच्या मेंदूमध्ये ते आपल्याला माहिती आहे का हा विशिष्ट गंध पिझ्झाचा आहे. आलं लक्षात? डोळ्याने हे तुम्हाला सांगितलं हे पिझ्झा आहे आणि हे बघून परत मेंदूकडून आपल्या ग्रंथीकडे ही पाठवते आणि म्हणून आपल्याला काय होतं, तोंडाला पाणी सुटतं. हा मी एक्झाम्पल देते बरं का, म्हणजे तुम्हाला सिम्पल करायला आलं लागतं. अशा पद्धतीने हे सगळं कार्य करत असतात. तर ज्यावेळेस सेन्सपासून मेंदूकडे, याला आपण म्हणतो संवेदी चेतापेशी, मेंदूकडून परत ग्रंथीसारख्या अवयवांकडे किंवा स्नायूकडे जी माहिती पोहोचवली जाते त्याला आपण मोटर न्यूरॉन्स म्हणतो, प्रेरक चेतापेशी. आणि तिसरी सहयोगी चेतापेशी, असोसिएटेड न्यूरॉन्स. सहयोगी चेतापेशी चेतासंस्थेत एकात्मिकतेच्या संकलनात्मक कार्य करीत असते, ते इंटिग्रेशन करत असतात सगळ्यांमध्ये. ओके. आता पुढे मानवी चेतासंस्था, द ह्युमन नर्वस सिस्टम. मानवी चेतासंस्था पुढील 3 भागात विभागली आहे. मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था. पहिल्या आता सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता बघा इथे डायग्राम आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय काय दिसतं तुम्हाला, एक तर मेंदू, स्पायनल कॉर्ड है ना. ओके. तर आता पहिले वाचूयात, मग एक डाय. सेंट्रल नर्वस सिस्टीम, मध्यवर्ती चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जू याने बनलेली आहे. डायग्राम दाखवला आत्ताच म्हणून मी. ओके. मेंदू म्हणजेच ब्रेन आणि मेरुरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड. ओके. आता बघा, मेंदूची रचना अतिशय नाजूक परंतु अत्यंत विकसित अशी आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच कर्परमध्ये तो संरक्षित असतो. क्रेनियममध्ये तो काय आहे, कवटीला आपण म्हणतो क्रेनियम, याच्यामध्ये तो काय आहे, सुरक्षित असतो. मेरुरज्जूला म्हणजे स्पायनल कॉर्डला कशेरू स्तंभाने, पाठीचा कण्याने म्हणजेच व्हर्टिब्रल कॉलमने संरक्षण मिळते. म्हणजेच काय, मेंदू कशामध्ये संरक्षित असतो, कवटीमध्ये, आणि मेरुरज्जू स्पायनल कॉर्ड कशामध्ये संरक्षित असतो, पाठीच्या कण्यामध्ये, व्हर्टिब्रल कॉलममुळे, ठीक आहे. नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील अस्थि, हाडे या दरम्यानच्या पोकळीमध्ये संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे मेनिंजेस असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलय वेंट्रिकल्स, तर मेरुरज्जूमध्ये लांब पोकळ्यातील याला आपण म्हणतो मध्यानाल, सेंट्रल कनाल म्हणतात. मस्तिष्क निलय, ठीक आहे, म्हणजेच वेंट्रिकल्स. मध्यनाल व मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव्य म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतो. हा द्रव्य मध्यवर्ती चेतासंस्थेत पोषक द्रव्य पुरवतो, तसेच आघातापासून तिचे संरक्षणही करतो. ठीक आहे. हे बघा, जी पण आपली कवटी असते ना, हे पण थरांनी बनलेले असते, ज्याला आपण म्हणतो मेनिंजेस. पायमॅटर, ड्युरामॅटर अशा पद्धतीचे ते असतात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर जे पण मेरुरज्जू असतो, जो कुठून गेलेला असतो संरक्षण, व्हर्टिब्रल कॉलम. याच्यामध्ये जी पोकळी असते ते, ठीक आहे, त्या सगळ्या पोकळ्यांमध्ये, कवटीमध्ये पण जो पोकळे आहेत, ठीक आहे, याला आपण म्हणतो मॅटर. तर याच्यामध्ये पण एक द्रव भरलेला असतो, किंवा आपल्या व्हर्टिब्रल कॉलम, पाठीच्या कण्यामध्ये पण द्रव भरलेला असतो, त्याला आपण म्हणतो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. काय म्हटलं जातं त्याला, CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे. आणि हा काय करतो की आपल्या मध्यवर्ती चेता म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमला पोषक द्रव्य पोहोचवायचं काम करतो. तसंच शॉकअपसारखं पण हा काम करतो. आघातापासून, डायरेक्ट मेंदूला आघातापासून वाचवतो. ठीक आहे. तर हे आहे सेरेब्रोस्पायनल
फ्लूइड. तर इथे आपण बघितलं सेंट्रल नर्वस, मेंदू आणि मेरू रज्जू. मेंदू असतो कवटीमध्ये सुरक्षित, मेरू रज्जू असतो पाठीच्या कण्या वर्टिब्रल कॉलममध्ये सुरक्षित. मेंदू कवटीमध्ये असतो, कवटी थरांनी बनलेलं असतं. ह्या 3 थर असतात. ह्या 3 थरांच्या दरम्यान एक फ्लुइड असतो, द्रव असतो, त्याला आपण म्हणतो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. मेरुरज्जू पाठीच्या कणामध्ये पण द्रव असतो, ज्याला आपण म्हणतो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तसंच आपल्या मेंदूमध्ये पण काही फोल्ड्स असतात, ज्याला आपण म्हणतो मस्तिष्क निलय. या पोकळ्यांमध्ये पण काय भरलेलं असतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर कधी विचारलं की CSF कुठे कुठे असतो, त्याचं काय आहे, महत्त्व काय, ते हे लक्षात ठेवायचं. ओके. आता पुढे दुसरं हे बघा, पुढे बघूयात, नंतर सांगते मी त्याला. ओके. आता प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींनी बनलेला असतो. किती अब्ज? 100 अब्ज. आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. या व्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, हे बघा व्हेरी इम्पॉर्टंट, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते. डावी बाजूचे काय फंक्शन आहे हे लक्षात ठेवा. तर उजवी बाजू आपल्या कला क्षमता नियंत्रित करते. हे बघा, डाव्या बाजूचे कार्य, उजव्या बाजूची कार्य, हे पाठ करून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, विचारलं जातं. ठीक आहे. ओके. आता पुढे सेरिब्रम. आता एक एक भाग, आपला जो पण मेंदू आहे ना, आपल्या मेंदूचा भाग बघायचा आहे आपल्याला. आणि हे लक्षात ठेवा, बघा जे डावखोरे असतात त्यांचा उजवा मेंदू जास्त कार्यरत असतो. जे उजवे म्हणजे राईट हँडने लिहितात ते डाव्या राईट हँडने लिहितात, त्यांची डाव्या बाजूचा मेंदू जास्त कार्यरत असतो. ठीक आहे. आता मेंदूचे भाग बघायचे आपल्याला. तर पहिला आहे प्रमस्तिष्क. काय आहे? प्रमस्तिष्क. तर हे आपण इथे बघून घेऊया पहिले. अनुमस्तिष्क, प्रमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ, मेडुला ऑब्लॉंगेटा. तर हे आपण बघूया. इथे डायग्राम आहे तुम्हाला. ठीक आहे. हे आहे प्रमस्तिष्क. ओके. हे आहे अनुमस्तिष्क आणि हे आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. सेरेबेलम, सेरेब्रम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. आता बघा, प्रमस्तिष्क जे आहे त्याच्या घड्या, हे घड्या बघायला भेटतात. हे काय आहे? सरफेस एरिया वाढवण्यासाठी या घड्या असतात. ठीक आहे. हे आहे अनुमस्तिष्क. हे बघा, हे पॉन्स वगैरे हे येणार. आणि ठीक आहे, हे अनुमस्तिष्क आणि पुश, हे मेडुला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. पहिले आपल्याला प्रमस्तिष्क बघायचं आहे, पहिले ते बघूयात, परत डायग्रामकडे येऊयात आपण. प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो 2 प्रमस्तिष्क गोलार्ध बनलेला असतो. हे गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग नर्व ट्रॅक या एकमेकांना जोडलेले असतात. मेंदूचा 2/3 एवढा भाग प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो, म्हणून याला मोठा मेंदू असेही म्हणतात. सेरिब्रम म्हणजेच मोठा मेंदू, कारण याने मेंदूचा किती भाग व्यापलेला आहे? 2/3. प्रमस्तिष्काच्या बाहेरील पृष्ठभागा अनियमित वळ्या व खाचा यांनी बनलेला असतो. त्यांना संवलन असे म्हणतात, ग्रूव्ज. जे खाचा आहेत ना, त्याला काय म्हणतात? ग्रूव्ज. यामुळे प्रमस्तिष्काचा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते व चेतापेशींसाठी भरपूर जागा मिळते. मी सांगितलं ना, हे फोर्स जे आहे ते कशासाठी आहेत? सरफेस एरिया वाढवण्यासाठी. ठीक आहे. आणि सरफेस एरिया जास्त तेवढी मग तिथे चेतापेशीची संख्या जास्त. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सेरेब्रम. हे बघा, सेरेब्रमची हे बघा 2 गोलार्ध है ना, 2 गोलार्ध बघितलं. आणि हे काय आहे? यातल्या वळ्या ज्या आहेत है ना, हे दिसते तुम्हाला. ओके. तर याला आपण काय म्हणतो? वळ्या व खाचा दिसते, वळ्या आणि खाचत. ओके. हे बघा, हे डार्क पॉईंट आहे ना, हे काय? वळ्या आणि खाचा. ठीक आहे. ओके. आता पुढे अनुमस्तिष्क, सेरिबेलम. हा मेंदूचा छोटा भाग असून कर्परगुहेचा म्हणजे कवटीच्या मागील बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो. या पृष्ठभाग वळ्यांऐवजी उंचवटे व खळगे ह्या स्वरूपात असतो. उंचवटे आणि खळगे. बघा, अनुमस्तिष्क, सेरिबेलमचं बघूयात. हे बघा, अनुमस्तिष्क है ना, हा आहे अनुमस्तिष्काचा खालचा भाग. ठीक आहे. हा आहे बघा अनुमस्तिष्क, उंचवटे आणि खळगेच्या स्वरूपात असतो हा भाग. हे उंचवटे है ना, हा स्वरूप. ठीक आहे. आता पुढे मेडुला ऑब्लॉंगेटा.
हा मेंदूचा सर्वात शेवटचा व पुच्छ बाजूचा भाग असून याच्या वरील बाजूस 2 त्रिकोणाकृती उंचवट्यासारखे संरचना असते, त्याला पिरामिड म्हणतात. याच्या पाचच्या भाग पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते. मेरुरज्जू म्हणजेच काय, स्पायनल कॉर्डमध्ये रूपांतर होतं. कोणाचं? मेडुला ऑब्लिंगेटाचा पुढचा भाग. ठीक आहे. आता पुढे मस्तिष्क पुच्छाला इजा झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. असे का? कारण की जे पण आपलं मस्तिष्क मेडुला ऑब्लिंगेटा आहे ना, इथे आपले जे पण हार्टबीट्स असतात, हार्टबीट्स माहिती ना, ठोके, हृदयाचे ठोके, श्वसन, हे सगळे नियंत्रण कोणता भाग करत असतो? मस्तिष्क पुंज. तर याला कधी इजा झाली ना, तर काय होतं मग, तुमचे ठोके बंद झाले तर काही जिवंत राहील का माणूस? नाही. श्वसन बंद झालं तर काय होणार? नाही. त्याच्यामुळे इथे काय आहे ना, हे सगळे सेंटर्स आहेत महत्त्वाचे, पॅरामीटर्सचे जे सेंटर्स आहेत ना, ह्या मस्तिष्क पुच्छकडे असते म्हणून. ओके. आता पुढे जे पण मेडुला ऑब्लिंगेटा आहे त्याचा पुढचा भाग काय होतं? मेरुरज्जू, स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. तर हे बघा, आता बघा इथे दाखवले तुम्हाला डायग्रामच आहे ना. हा मोठा मेंदू, हे सेरेब्रम, हे मेडुला ऑब्लिंगेटा आणि पुढचा भाग मेरुरज्जू है ना. ओके. आता पुढे बघूया. मेरुरज्जू हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर असतो. कशेरू स्तंभ म्हणजेच का, वर्टिब्रल कॉलम. तो काहीसा जाडसर असून तो पुढे निमुळता होत जातो. त्याच्या शेवटी तंतुमय धाग्यासारखी भाग असतो. त्यात अंत्यतंतू फिलम टर्मिले असेही म्हणतात. कोणाला म्हणतात? फिलम टर्मिले. मज्जा मेरुरज्जूचा जो शेवट आहे तो, याला फिलम टर्मिले. आणि मग हळूहळू तो काय होतो बघा, शेपूटसारखा निमुळता होत गेला आहे ना. येस. ठीक आहे. आता पुढे हे मेरुरज्जू आहे, चेता. ठीक आहे. ओके. आता पुढे हे लक्षात ठेवणार, फिलम टर्मिले. आणि स्पायनल कॉर्ड कोणाद्वारे याला संरक्षण मिळतं? कशेरू स्तंभ, वर्टिब्रल कॉलममुळे स्पायनल कॉर्डचं संरक्षण होतं. ठीक आहे. हे बघा, हे जे बाहेरचं बाजू हे काय आहे? वर्टिब्रल कॉलम. ओके. आता पुढे आता मेंदूचे भाग कार्य काय ते. सेरेब्रम आता आपण बघितलं, सगळ्यात मोठा भाग प्रमस्तिष्क. कार्य काय त्याचं? ऐच्छिक हालचाली नियंत्रण, मानाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया. सेरेब्रम आता सध्या तुम्ही ज्याचा सगळ्यात जास्त वापर करताय ना, अभ्यास करता आहे ते सगळं, तर हे काय आहे? सेरेब्रम. सेरिबेलम ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे. मेडुला ऑब्लिंगेटा मस्तिष्कपुच्छ, हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण. म्हणून याला इजा जेव्हा पोचते तर डायरेक्ट मृत्यू पण होतो. ठीक आहे. हे बघा, बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट झालेला असतो, मनुष्य तुम्हाला तो एकदम कुठेच काही लागलेलं नाही, पण तरी तो मृत्यू झालेला दिसतोय तुम्हाला. रक्त पण नाही निघताना दिसतं आहे, पण तरी तो डेड आहे का? कारण की त्याला कुठेही इजा झाली, डायरेक्ट त्याला मार कुठे बसला होता? मेडुला ऑब्लिंगेटा. त्याच्यामुळे त्याचे हृदयाचे ठोके हे सगळं बंद झालं, ऑन द स्पॉट डेड. ओके. मेरुरज्जू, स्पायनल कॉर्ड. त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. आले लक्षात? चटका लागला हे माहिती त्वचेपासून मेंदूकडे पाठवायचं काम मेरुरज्जू. इथनं नर्व्स बाहेर पडलेले असतात अजून, चेता. मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे, प्रक्षिप्त क्रियांमध्ये समन्वयक केंद्र म्हणून कार्य करणे. ओके. तर हे झाले स्पायनल कॉर्डचे फंक्शन्स. पुढे आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आत्ता बघा आपण सेंट्रल, मध्यवर्ती बघत होतो, आता आपल्याला बघायचं आहे परिघीय चेतासंस्था, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. व्हेरी इम्पॉर्टंट हे पण. परिघीय चेतासंस्थामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या चेतांचा समावेश होतो. या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागांशी जोडतात. यातील चेता 2 प्रकारच्या असतात, है ना. हे बघा, मध्यवर्ती काय होतं? मेंदू आणि मेरुरज्जू, स्पायनल कॉर्ड. यातनं जी माहिती आहे पूर्ण शरीरभर पसरवायचं काम कोण करतं? परिघीय चेता संस्था. ठीक आहे. आता पुढे बघा, कर्पर चेता, याचे प्रकार क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता म्हणतात. आलं लक्षात? मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना काय म्हटलं जातं? क्रेनियल नर्व्स. शीर, छाती व पोटातील विविध भागांशी या संलग्नित असतात. कर्पर चेतांच्या 12 जोड्या असतात. हे मला 12 जोड्याची लिस्ट तुम्ही काढून ठेवा. 12 क्रेनियल नर्व्स
हे 12 क्रॅनियल नर्व्स तुम्ही अगोदर पण सांगितले, नंबर आहे 1 2 3 4, क्रमांक वाईज हे तुमचं पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. मेरू चेता, आता पहिलं झालं क्रॅनियल. क्रॅनियल हे मेंदूपासून जे चेता निघतात कर्पर नर्व्स त्यांना आपण म्हणतो क्रॅनियल नर्व्स. मेरू चेता, मेरुरज्जू म्हणजे स्पायनलपासून निघणाऱ्या चेतांना मेरुचेता असे म्हणतात. यात हात, पाय, त्वचा तसेच शरीराच्या इतर भागांशी संलग्नित असतात. मेरुचेताच्या केवढ्या जोड्या आहेत? 31 जोड्या आहेत. तर स्पायनल नर्वच्या 31, क्रॅनियल नर्वचा 12. तुम्हाला लिस्ट काढायची आहे कर्पर चेताच्या 12ची. व्हेरी इम्पॉर्टंट ना, याच्यावर जोड्या लावा म्हणून प्रश्न येऊ शकतो किंवा कोणता क्रमांक कोणत्या कर्पर चेताचा आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. 2 झाले आपले, परिघीय आणि केंद्रीय. आता तिसरा आहे स्वायत्त चेतासंस्था, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादींसारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांची स्वायत्त चेतासंस्था तयार होते. ह्या नियंत्रण आपल्या इच्छेवर असंच नाही. आपलं हृदय आहे, फुफ्फुस आहे, हे आपल्या इच्छेवर काम करतं का? बिलकुल नाही करत, है ना. अनैच्छिक, इनव्हॉलंटरीली काम करत असतं. तर त्यांना जे कंट्रोल करतो चेता त्याला आपण म्हणतो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. याचे 2 हे भाग आपण बघतो. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शन. आता हे बघूयात. पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणात धरात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया, रिफ्लेक्स ॲक्शन. चटका लागला आणि हात तिथनं लगेच काढला, ही म्हणजेच काय? रिफ्लेक्स ॲक्शन. आपण काही घटनांना काही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजेच पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेले प्रतिसाद होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण व समन्वय योग्य प्रकारे राखला जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने मग काय होतो? नियंत्रण राखला जातो. इथे बघा, चटका लागला, काढला, नर्व्सद्वारे पहिले काय म्हणतात मसल्स मेंदूपर्यंत एक पूर्ण रचना आहे ती प्रतिक्षिप्त क्रिया. ठीक आहे. पुढे आता रिफ्लेक्स ॲक्शन. हे बघा, वरील आकृती काळ 1 व 2 नेमके काय घडत आहे? चटका लागत आहे. आता कोणत्या चेताद्वारे 3चे आवेगाचे वहन झाले व कोणत्या दिशेने? आता हेच म्हणून सांगते मी तुम्हाला की तुम्हाला जे चेता आहेत ना 12 हे व्यवस्थित बघायचं आहे. ते तुम्ही बघून घेणार, खूप इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे. इथे मी ह्याच्यात नाही सांगते तुम्हाला. ठीक आहे. आता रासायनिक नियंत्रण. आपल्या शरीरातलं रासायनिक नियंत्रण नर्वस झालं आहे. दुसरं नियंत्रण जे करतं आपल्या शरीरात कोऑर्डिनेशन, ते आहे रासायनिक नियंत्रण. ठीक आहे. आपल्या शरीरात संप्रेरक ह्या रासायनिक पदार्थामार्फत देखील समन्वयन व नियंत्रण केले जातात. संप्रेरक म्हणजेच काय? हार्मोन्स. हार्मोन पण आपल्या शरीराचं काय करत असतो? नियंत्रण, कोऑर्डिनेशन घडून आणत असते. आंतरस्त्रवी ग्रंथीतून संप्रेरके स्त्रावतात. आंतरस्त्रवी म्हणजेच काय? एंडोक्राईन ज्या ग्रंथी असतात त्या काय तयार करत असतात? संप्रेरक. या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असेही म्हणतात. वाहिनी विरहित म्हणजेच डक्टलेस ज्या ग्रंथी असतात ना, यांना कोणत्याच प्रकारची नळी वगैरे काही राहत नाही. ही ग्रंथी जी असते ना, यातनं जे पण काय स्त्राव होत असतं म्हणजेच जे संप्रेरक ते तयार करतात हे डायरेक्ट रक्तामध्ये ते मिसळून देतात. या ग्रंथीकडे त्यांचं स्त्राव साठवण्याची किंवा त्या स्त्रावाचे वहन करण्यासाठी कोणतीही वाहिन्या नसतात. म्हणून ही संप्रेरक तयार होतच ती सरळ रक्तप्रवाहात मिसळली जाते. या अंतस्त्रवी ग्रंथी एंडोक्राईन ग्लँड शरीरामध्ये जरी ठराविक ठिकाणी असल्या तरी त्यांचे संप्रेरक रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोचतात. ठीक आहे, लक्षात आलं. पुढे आता अंतस्त्रवी ग्रंथी चेतासंस्थेबरोबर नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात. व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण लक्षात ठेवणार, विधान स्वरूपात विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आपल्या शरीराचे समन्वय किंवा नियंत्रणासाठी चेतासंस्थाबरोबर अजून दुसरी कोणती ग्रंथी आहे? अंतस्त्रवी ग्रंथी. जे काय तयार करत असते? संप्रेरक. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्य या दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात. या 2 संस्थांतील लक्षणीय फरक म्हणजे चेता आवेग हे जलद परंतु अल्प वाढीसाठी असतात, तर संप्रेरक क्रिया मात्र खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाळ टिकणारी असते. बघा, दोघांमध्ये फरक आहे. अंतस्त्रवी ही जी आहे यातनं जे कंट्रोल होतं ते स्लोली होतं आणि चेताद्वारे जे होतं कंट्रोल हे फास्ट होतं. लक्षात ठेवणार. तर हे आवेग हे जलद परंतु अल्पावधीसाठी
तर संप्रेरक क्रिया मात्र खूप धीम्या गतीने पण दीर्घकाळ टिकणारी असते. हा फरक पण लक्षात ठेवणार. हे तुम्हाला विधान स्वरूपात असे प्रश्न फ्रेम होऊ शकतात. आता पुढे, गरज असलेल्या तितक्याच प्रमाणात संप्रेरक स्त्रावणे हे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. संप्रेरकाचे स्त्रावण होण्यासाठी प्रमाण व वेळ यांचे नियमन केले जाते. उदाहरण, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की स्वादुपिंडीतील पेशींना त्याची जाणीव होते व या उदीपानास प्रतिसाद म्हणून ह्या पेशी जास्त प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती करतात. इन्शुलिन काय आहे आता लक्षात ठेवा. इन्शुलिन हे आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकले. इन्शुलिन हे काय आहे? हार्मोन, संप्रेरक आहे. ठीक आहे. आता हे पण एक प्रकारचं आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवते ना. कशावर नियंत्रण ठेवते? ती रक्ताच्या साखरावर. आणि हे बघा सतत तयार नाही होत असतात, हे संप्रेरक आहे. आता जसं साखरेचे प्रमाण वाढले, लगेच स्वादपिंडू म्हणजेच पॅनक्रियासला तशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो की साखर प्रमाण वाढले रक्तात, लगेच ती काय तयार करायला लागले? इन्शुलिन. ओके. तर अशा पद्धतीचे हे लक्षात ठेवणार तुम्ही. आता बघा इथे ग्लँड्स दिले आहेत. ठीक आहे. आता हे ग्लँड्स बघा, हे सगळे नाव आहेत, एक एक आपल्याला बघायचं आहे तसं. ओके. हां, हे बघा, ग्रंथी, स्थान व काही महत्त्वाची कार्य. हायपोथॅलॅमस हे बघा, अंतःस्त्रवी ग्रंथी, स्थान व काही महत्त्वाचे कार्य. एंडोक्राईन, आपण एक्झोक्राईन नाही बघत आहे आपण, एंडोक्राईन. एंडोक्राईन म्हणजेच काय? यांना हे जे पण स्त्राव तयार करतात, जे पण सिक्रीट करतात, तर हे ते साठवून ठेवत नाही. हे डायरेक्ट जे पण स्त्राव तयार केले हे कोणाबरोबर डायरेक्ट मिसळतं? तर रक्ताबरोबर ते डायरेक्ट मिसळतं. म्हणून यांना एखादा पाईपवर काहीच राहत नाही. दे आर डक्टलेस. ठीक आहे. तर पहिला हायपोथॅलॅमस. ओके. आता हायपोथॅलॅमस, अधचेतक. याचे डायग्राम बघून घ्या तुम्ही. ओके. अधचेतक आलं लक्षात? व्हेरी इट इज. मेंदूमध्ये आहे ती. ओके. आता पुढे बघा, हायपोथॅलॅमस अधचेतक कुठे स्थान? मेंदूतील प्रमस्तिष्क पियुषा ग्रंथीच्या वर्ग, पिट्युटरी ग्लँडच्या वरती. कुठे आहे? प्रमस्तिष्कमध्ये, सेरिबेलम. संप्रेरक काय तयार करते? पियुषकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशींचे नियंत्रण करणारे स्त्राव तयार करते हायपोथॅलॅमस. कार्य पियुषिका ग्रंथीला नियंत्रित करणे. हायपोथॅलॅमस हार्मोन जे तयार करते ते कोणावर कंट्रोल करत असतं एक्झॅक्टली? कशासाठी ती काय तयार करते? पियुषिका, पिट्युटरी ग्लँडवर नियंत्रण करण्यासाठी हायपोथॅलॅमस हे संप्रेरक तयार करत असते. आता पिट्युटरी, मेंदूच्या तळाशी किंवा म्हणू शकतात हायपोथॅलसच्या खाली. ठीक आहे. हे बघा, वृद्धी संप्रेरक, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक बरेच आहे, ही तयार करते. ठीक आहे. हे आपण सगळे ग्रंथीमध्ये बघूयात, ग्लँड्समध्ये. आता फक्त हे नावं लक्षात ठेवायची कोणती? वृद्धी संप्रेरक म्हणजेच ग्रोथ हार्मोन, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक, अवटू ग्रंथी संप्रेरक, प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन, ल्युटिनायझिंग हार्मोन, प्रतिमूत्रल संप्रेरक म्हणजेच अँटीडायुरेटिक हार्मोन्स, पुटिका ग्रंथी संप्रेरक. आता वृद्धी संप्रेरकाचं काम काय आहे? कार्य काय? हाडांच्या वाढीला चालना देणे, ग्रोथ हार्मोन. त्याच्यामुळे मग आपले हाडं वाढतात आणि आपली उंची किंवा आपली वाढ होत असते. अधिवृक्क ग्रंथीच्या स्त्रावण्यास चालना देते, ॲड्रिनल ग्लँड. अवटू संप्रेरक अवटू ग्रंथीच्या स्त्रावण्यास चालना देते. अवटू म्हणजेच इथे थायमस एक आहे त्याच्यामुळे. प्रोलॅक्टिन मातेस दुग्ध उत्पादन करण्यास प्रवृत्त करते. आफ्टर डिलिव्हरी लगेच जे प्रोलॅक्टिन हार्मोन काय करतं? मिल्क सिक्रेशनला मदत करतं. ऑक्सिटोसिन मूल जन्मास येताना गर्भाशय आकुंचन करतं. ऑक्सिटोसिन हा हार्मोन, याच्यामुळे दुधाची प्रमाण पण वाढतं. म्हणून गाई म्हशींना हा इंजेक्शन बाहेरून दिला जातो जेणेकरून दुधाचे उत्पादन वाढणार. कोणता? ऑक्सिटोसिन. कोणता हार्मोन? ऑक्सिटोसिन. म्हणून काही ठिकाणी याला बॅन पण आहे आता, म्हणजे दिलं जात नाही. ल्युटिनायझिंग हार्मोन मानसिक पाळीचे नियंत्रण करणे, अंडमोचन करणे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये महत्त्वाचं आहे हे. प्रतिमूत्रल संप्रेरक शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणे, अँटीडायुरेटिक हार्मोन. पुटिका ग्रंथी संप्रेरक जनन ग्रंथीचा वाढ नियंत्रित करते. ओके. आता पुढचं पिट्युटरी झालं. आता अवटू म्हणजेच थायरॉइड. मानेच्या मध्यभागी समोरून श्वासनलाच्या म्हणजेच ट्रक्याच्या दोन्ही बाजूस, गळ्यात त्या भागात असतो, गळ्याच्याच तिथे. काय तयार करते? ही थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन. कोणत्या हार्मोन्स तयार करत असते? ही थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन.
सेरोटॉनिन. थायरॉक्सिन काय करतं, शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करते. मेटाबॉलिझम, चयापचय क्रियेसाठी हा हार्मोन खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांच्यामध्ये हा हार्मोन व्यवस्थित तयार होत नाही याला आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम, आणि जास्त तयार होतो त्यांना आपण म्हणतो हायपरथायरॉइडिझम. कॅल्सिटोनिन, कॅल्शियमच्या चयापचय व रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणे. लक्षात ठेवा, थायरॉइड फक्त तुम्हाला थायरॉइड वाटतं, कॅल्शियमचा इथे रोल वाटत नाही, तर कॅल्शियममध्ये पण याचा उपयोग आहे कोणाचा, थायरॉइडचा. परावटू म्हणजे पॅराथायरॉइड. अवटू ग्रंथीच्या मागे 4 ग्रंथी असतात, म्हणजे थायरॉइडच्या मागच्या बाजूला 2 ही ग्रंथी असतात. 4 काय तयार करते, पॅराथॉर्मोन. ठीक आहे, काय काम करते पॅराथॉर्मोन, शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या चयापचयावर नियंत्रण करते. ओके, आता नेक्स्ट स्वादपिंडू. स्वादपिंडू, जठराच्या मागे 4 प्रकारच्या पेशी असतात. स्वादपिंडूमध्ये किती प्रकारच्या पेशींनी बनलेले आहे, 4 प्रकार. अल्फा पेशी, बीटा पेशी, डेल्टा पेशी. सर्वात जास्त संख्या कोणत्या पेशीची, बीटा पेशीची. ठीक आहे, आणि पीपी पेशी किंवा एफ सेल्स 4 प्रकारच्या आहेत. एफ सेल्स, पीपी पेशी केवढ्या आहेत, 5. ठीक आहे, आता अल्फा पेशी काय तयार करते, ग्लुकोगॉन हा संप्रेरक. बीटा पेशी इन्शुलिन, माहिती ना, बीटा पेशी ज्याची संख्या सर्वाधिक आहे. डेल्टा पेशी सोमॅटोस्टॅटिन. पीपी पेशी पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड हे तयार करत असते. ठीक आहे, आता बघा ग्लुकोगॉन हा जो पण संप्रेरक आहे काय करते, यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास ते उत्तेजित करते. हे आपण बघा, जे पण जास्त खाल्लेला कार्बोहायड्रेट्स असतो किंवा ग्लुकोज, त्याचं रूपांतर शरीरात ते कुठे स्टोअर केले जातं, कार्बोहायड्रेट्स कार्बोदके आपल्या यकृतमध्ये. इट इज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. परत ज्यावेळेस आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स किंवा तुम्ही उपास वगैरे केले तर हा ग्लायकोजनचं रूपांतर कशामध्ये होतो, ग्लुकोजमध्ये. त्यावेळेस कोणता हार्मोन मदत करतो, ग्लुकॅगॉन. ठीक आहे, इन्शुलिन रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास यकृताला उत्तेजित करते, कारण साखर वाढली आहे ना रक्तातली, आणि रक्तातली ही साखर आता काय होणार, अतिरिक्त साखर ही यकृतमध्ये स्टोअर होऊन जाते. इट इज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. सोमॅटोस्टॅटिन जी डेल्टा पेशी तयार करते, इन्शुलिन व ग्लुकोगॉनच्या पातळीवर नियंत्रण ठेवते. पीपी पेशी आतड्याची हालचाल व त्याद्वारे ग्लुकोजचे शोषण याच्यावर नियंत्रण. ठीक आहे, पुढे आता स्वादरसाच्या स्रावण्यास नियंत्रण करते. स्वादुरसाच्या म्हणजेच पॉलीपेप्टाइड. स्वादुरस म्हणजेच काय, पचनसाठी आपण बघितलं होतं स्वादुरस तयार होतो, ते म्हणजे स्वादुरसमध्ये 3 आपण एन्झाईम्स बघितले होते फिकर, है ना. कोणते होते ते, ट्रिप्सिन, मायलेज आणि लायपेज. या तिघांना काय म्हटलं जातं, स्वादुरस. तर याच्या निर्मिती किंवा याचं स्त्रावण्याचं नियंत्रण कोण करतं, पॅनक्रियाजमधली एफ पेशी, जे काय तयार करत असतं, पॅनक्रेटिक पॉलीपेप्टाइड. ओके, नेक्स्ट अधिवृक्क ग्रंथी म्हणजेच ॲड्रिनल ग्रँड. 2 वृक्काच्या वरती सांगितलं होतं, किडनीच्या वरती ह्या ग्रँड्स असतात. याच्यावर क्वेश्चन आले बरं का. काय तयार करते अधिवृक्क, ॲड्रिनॅलिन व नॉर ॲड्रिनॅलिन. ठीक आहे, आणि दुसरं कॉर्टिकोस्टेरॉइड. हे 2 हार्मोन्स ती तयार करत असते. ॲड्रिनॅलिन आणि नॉर ॲड्रिनॅलिनचं काम काय आहे, आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तनवर नियंत्रण करते. आलं. हृदय व त्याच्या सहवहनी संस्थेत उद्दीपन करणे व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे. बघा, ॲड्रिनॅलिन नॉन ॲड्रिनॅलिनचं एक एक्झाम्पल देते तुम्हाला. जेव्हा तुमची परीक्षा असते, एक्झामला जात आहे, घसा कोरडा होतो आहे की नाही, हातावर खूप घाम येतो आहे, तर हे कशामुळे, या हार्मोन्स. आलं लक्षात. ठीक आहे, तुम्ही मोठ्या आता समजा तुम्ही इमॅजिकाला गेले, इमॅजिकामध्ये खूप मोठ्या मोठ्या राईड्स घेतल्या, पोटात जे आपल्याला फिलिंग येते ती कशामुळे, ॲड्रिनॅलिन नॉन ॲड्रिनॅलिनमुळे. ठीक आहे, तर ॲड्रिनॅलिन नॉन ॲड्रिनॅलिन असं आहे ना, इथे भीती पण आणि खुशी पण दोघंसाठी आहे. ठीक आहे, कॉर्टिकोस्टेरॉइड सोडियम पोटॅशियमचे संतुलन व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे, कॉर्टिकोस्टेरॉइड. ओके, अंडाशय, ओव्हरी. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला 2 ओव्हरीज असतात. ठीक आहे, काय तयार करते, हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हार्मोन्स. इस्ट्रोजन स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ, स्त्रियांमध्ये दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार करायसाठी इस्ट्रोजनचा महत्त्व असतो, आणि गर्भाशयाच्या आतमध्ये जी एक थर असतो ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम, हे तयार करण्यासाठी पण याचा वापर होतो. प्रोजेस्टेरॉन गर्भाशयाच्या अंतःस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे.
तर प्रोजेस्टेरॉनला म्हणून गर्भधारणेच्या हार्मोन पण म्हटलं जातं, प्रोजेस्टेरॉन. आता म्हणजेच ज्यावेळेस प्रेग्नन्सी असते तर त्यावेळेस तुम्हाला शरीरात कोणता हार्मोन तयार झालेला असतो स्त्रियांच्यात, जास्त प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. पुढे आता टेस्टिस मुष्कामध्ये म्हणजे स्क्रोटममध्ये असते. ठीक आहे. टेस्टोस्टेरॉन तयार करते टेस्टिस. पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास, जसे दाढी मिशा येणे, आवाजात घोगरपणे येणे. ठीक आहे. थायमस हृदयाजवळ छातीच्या पिंजऱ्यात कुठे असते ही ग्लँड, छोटीशी ग्लँड, ही पण हृदयाजवळ असते छातीच्या पिंजऱ्यात. काय तयार करते ती? थायमोसिन. कोणतं संप्रेरक तयार करते? थायमोसिन. थायमस म्हणजे काय असं? प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेव. आपण म्हणतो ना T4 पेशी, WBCच्या T4 पेशी आहेत, टी सेल्स किंवा लिम्फोसाईटचे टी सेल्स जे आहेत. T4 नका लक्षात ठेवू तुम्ही वाटलेस, फक्त टी सेल्स लक्षात ठेवा. तर टी सेल्स इथे म्हणून प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे, कारण WBC प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे आहे ना. तर WBCचा एक प्रकार आहे टी सेल्स, ते इथे तयार होत असतात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं ग्रंथींबद्दल. ओके. तर हे कंप्लीट होत आहे तुमचं आजचं इयत्ता 9वीचं. हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बरीचशी माहिती आहे याच्यामध्ये, तर त्या पद्धतीने हे तुम्ही कंप्लीट करून घेणार. मी बघा फक्त शालेय पुस्तकमध्ये जेवढं आहे ना तेवढंच कवर करते, मी ॲडिशनल माहिती देत नाही आहे, काहींचीच मी देत आहे बरं का. ओके. इथे आपलं फक्त ध्येय काय की स्टेट बोर्ड कंप्लीट करायचे आपल्याला, तर मी इथे तुम्हाला ॲडिशनल माहिती खूपच कमी देत आहे. ओके. सो अभ्यास करत राहा, टेक केअर, आणि आपला व्हिडिओ शेअर करा. चलो बाय.